चैत्राली लिखित पहिलं तरी नेशील भाग 4. सगळं काही सुखासुखी चाललं असेल तर समजून जावं की नियतीपुढे मोठा आराखडा तयार करत आहे, ज्यात एकतर कष्टच कष्ट व दुःखही असणार. आणि तसंच झालं. पाटील यांच्या घरात शोककळा पसरली 3 वर्षापूर्वी, की ज्याचे चटके अजूनही रावसाहेब व कावेरी सोसत होते. मला माहीत आहे, सोनलची जागा मी नाही भरू शकणार, पण काही झालं तरी मी तुमची साथ नाही सोडणार रावसाहेब. नितीश रावसाहेबांचे हातात हात घेत म्हणाला. बाबा, त्यांना सांगा आम्हाला त्यांच्या साथीची गरज नाही. मी खमकी आहे अजून आपल्या पडलेल्या घराला सुधारायला. कावेरी जरा रागातच बोलते. त्यांना सांगा बाबा की आधी स्वतःचे घर आवरा. ते जे गावावर अत्याचार चालू आहेत ना, त्यांच्या मासाहेब व काकासाहेब यांचे, ते आधी बंद करा. स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून, ती बडबड करत म्हणते. काऊ, जरा सबुरीने, रावसाहेब चिडून बोलतात. ती लहान आहे, माफ करा जावई. ते पुढे बोलणारच की कावेरी रागात त्यांना पाहत तिथून निघून जाते. लहान पोर आहे, माफ करा तिला. सनीबाई, रावसाहेब हात जोडत बोलतात. तसा तो फक्त मान हलवतो. रावसाहेब तिथून निघून जातात. हो, मी साफ चुकलो आहे, मान्य आहे मला कावेरीजी, पण माझी ही परिस्थिती पहा ना. मीही माझी काही चूक नसताना गेले वर्षभर तुरुंगात राहून आलो. तुम्ही तरी उघडपणे तुमच्या बहिणीवर झालेल्या अन्यायाची वाचा फोडू शकता. त्या गुन्हेगाराच्या विरोधात उघडपणे कारवाया करू शकता. पण माझे काय? मला तर धड बोलताही येत नाही विरोधात जाऊन. शेवटी आपलेच दात आणि आपलेच ओठ. कुणाला सांगणार खरं आणि खोटं? कोण विश्वास ठेवणार माझ्यासारख्या अशा अभागीवर? तो जाणाऱ्या कावेरी व रावसाहेबांकडे पाहत म्हणतो. स्थळ पुण्याचे येरवडा मेंटल हॉस्पिटल. वेळ त्याच वेळी जेव्हा कावेरी रागाने चिडून निघून गेली होती. ए चिमणे, बघ ना माझ्याकडे. एक ड्रेस घातलेली, केसांना भरपूर तेल लावून 2 वेण्या घातलेली 27 वर्षाची तरुणी आपल्या हातातल्या एका छोट बाहुलीशी बोलत असते. बाहुली पूर्ण जुनी होती. ते निळेशार तिचे डोळे उरबाडून कुणीतरी काढले होते. माझ्यावर रागवली आहे माझी चिव. मी तुला खाऊ नाही बनवला ना आज पण. सॉरी ना. ती आपल्या एका कानाला एका हाताने धरत बडबडत होती. कधी वाटतं या सुधारल्या आहेत, तर कधी वाटतं. एक तिशीतला तरुण त्या मुलीकडे पाहत बडबडतो. चेहऱ्यावर प्रचंड काळजी होती त्याच्या. व्हाईट कोट, गळ्यात स्टेथोस्कोप व डोळ्यांवर भिंगाचा चष्मा. दिसायला तसा रिच घराण्याचा. थोडीशी वाढलेली बियर्ड. यामुळे सिन्सिअर डॉक्टर असणार अशी छाप पहिल्या भेटीतच पडली जात होती. पण असं म्हणतात की पुस्तकाच्या कव्हरवरून आत असणाऱ्या कथेला कधी जजमेंट देऊ नये. तसंच याच्याबाबत होतं. बाहेरून कठोर दिसत असला तरी आतून मवाळ हे त्याला दुसऱ्यांदा भेटल्यानंतर कळून येत असे. त्याच्याकडे येणारा कोणताही आजाराला माणूस चटकन बरा होत असे, अगदी मग तो ठार वेडा का असेना. गेल्या 4 वर्षापासून तो इथे जॉब करत होता आणि तरीही त्याची केस मात्र गेल्या वर्षभरापासून बरीच होत नव्हती. आता समोरची व्यक्तीला जर बरं व्हायचं नसेल तर कितीही मोठे डॉक्टर इलाज करू देत, ती आजारी व्यक्ती थोडीच बरी होणार आहे. त्यामुळे त्याने या पेशंटची सगळी शक्ती पणाला लावून माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला होता. पण गेल्या वर्षात फक्त तिच्या नावाशिवाय त्याला काहीच हातात आलं नव्हतं. सोना नाव होतं त्या पेशंटचं. ज्यांनी हिला इथे सोडून गेले होते ते परत या वर्षात कधीच आले नव्हते. ना साधी ती जिवंत आहे की मेली याची चौकशी केली होती. आणि म्हणूनच या डॉक्टरचा तिच्यात इंटरेस्ट वाढत होता, त्याच्याही नकळतपणे. पण हे डॉक्टर अखेर होते तरी कोण? आणि ही पेशंट होती तरी कोण? प्रश्न पडला आहे ना? कळेल. वेळ आली की या प्रश्नाची उत्तरे कळतील. सध्या डॉक्टरवर फोकस करू. डॉक्टर प्रेम, 12 नंबरच्या पेशंटला परत झटका आला आहे. एक वॉर्डबॉय पळत येऊन त्या डॉक्टरला बोलतो. तसा डॉक्टर एक नजर त्या आपल्या पेशंटकडे नजर टाकून निघून जातो. वॉर्डबॉयही तिच्याकडे नजर टाकतो. काय या बाईत डॉक्टरचा जीव अडकलाय काय माहीत. डोक्याला हात मारत बडबड करतच आपल्या ड्युटीवर निघून जातो. तर हा डॉक्टर प्रेम शर्मा 4 वर्षात खूप नाव कमवलं होतं आणि या इस्पितळाचा 20% शेअर्सचा गेल्या 6 महिन्यापूर्वी मालक झाला होता. पूर्ण इस्पितळ त्याच्या जीवावर चालत होतं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नव्हते. जे खरंच होतं, हे वेडे पेशंटही फक्त त्याच्याकडूनच ट्रीटमेंट घेत होते, कारण त्याच्यावर असलेलं प्रेमानेच जग जिंकता येतं हे त्याचं ब्रीदवाक्य पूर्ण इस्पितळात फेमस होतं.
काऊ, असं मोठ्या लोकांना बोलू नये, हेही आता तुला समजावं लागणार का? रावसाहेब घरात येताच कावेरीला चिडून बोलतात. पण मी म्हणते बाबा, तुम्ही अशा लोकांशी बोलायला जातातच का? तुम्हाला माहीत आहे ना माझा राग का आहे ते. ती बडबड करतच किचनमध्ये जाते व एक तांब्यावर पाणी घेऊन आपल्या बाबांना देते. बाबाही ते पाणी घेतात, बाहेर जाऊन चूळ भरतात व परत आत येत पाणी पितात. हो बाळा, तुझा राग बरोबर आहे. मी चुकीचं आहे असं म्हणतच नाही. ते तांब्या तिच्या हातात देत म्हणतात. पण बाळा, यात त्या नितीशजींची काय चूक होती ते मला सांग. ते खूप प्रेमाने तिला समजावत होते. हे बघा, ते चूक की बरोबर मला माहीत नाही, पण मला एवढंच माहीत आहे की हे सगळं काही घडत आले ते फक्त आणि फक्त त्यांच्यामुळेच. ते जर इंग्लंडवरून गेल्या 3 वर्षापूर्वी आपल्या गावात आलेच नसते तर पुढं काही झालंच नसतं. ती हातातल्या तांब्याशी खेळत बोलते. नितीश व त्याच्या फॅमिलीवरचा राग तिच्या कणाकणात भरलेला हे तिच्या बोलण्यातून व डोळ्यातून कोणालाही दिसलं असतं. अगं, पण हे काय नितीशजींच्या हातात होतं का? परिस्थिती काय होती हे तुला चांगलंच माहीत आहे की. इंग्लंडमध्ये एवढ्या मोठ्या नावरूपाला आलेली कंपनी त्यांना अशीच वाऱ्यावर सोडून आपल्या गावात परत का यावं लागलं ते? आणि त्यांनी यायचं की नाही हा त्यांचा खाजगी प्रश्न झाला का हो? रावसाहेब तिला परत मायेनं समजावत असतात, पण अजूनही तिच्या काही डोळ्यातला राग कमी झाला नव्हता. जाऊ दे, मी पण कोणाला समजावतोय? ताई असती तर तिनेच तुला व्यवस्थित समजावून सांगितले असते. पण तीही न जाणो आपल्यावर रुसून कुठे जाऊन बसली आहे. रावसाहेब समोर असलेल्या एका फोटो फ्रेमकडे पाहत हळूच आपला सोनेरी चष्मा काढून डोळ्यातील पाणी पुसत म्हणतात. बघा, या कारणासाठी तो शेलार परिवार मला आवडत नाही. माझ्या धट्ट्या कट्ट्या बाबाला ही तो परिवार दिवसातून रडवतोच. काऊ रावसाहेबांच्या पाठीवर डोकं ठेवून रडायला लागते. ए पिल्ल्या, ते मागे वळतात आणि तिचा चेहरा वर करून बोलतात. हे बघ, तुझा बाबा अजूनही तसाच खंबीर आहे. नाही रडत तो. इकडे बघ तरी. ते तिचा चेहरा वर करत असतात, पण ती मात्र कुशीत शिरून रडायला लागते. तसं ते तिच्या पाठीवरून हलके हलके थोपटत राहतात. थोडा वेळ जातो. चला, असंच रडत राहिलो तर शेजारच्या माने काकू काही आपल्याला भाकऱ्या खायला आणून देणार नाही. ती कसं तरी स्वतःला कंट्रोल करत आपले ओले झालेले डोळे पुसत म्हणते. त्या देत आहेत आपल्याला बनवून. तोंड वाकडं करत रावसाहेब तिच्या हसण्यात सामील होत म्हणतात. एक वेळ उपाशी राहिलेलं बरं. कावेरी, ए कावेरी. तेवढ्यात बाहेरून हाक ऐकू येते आणि एक बाई आत शिरते. माने काकू. कावेरी रावसाहेबकडे हसून बघते तर आलं बघ ध्यान. काऊच्या कानात पुटपुटत रावसाहेब आतल्या रूममध्ये जातात. अगं काऊ, जरा साखर देतेस का? ते अगं सन्नीभाई आलेत घरी. माने काकू बोलतात तसं ती त्यांच्याकडे नितीशचं नाव ऐकून बघायला लागते. नाही म्हणजे ते मला इथे तुमच्याच अंगणात उभे असलेले दिसले, म्हणून त्यांना म्हटलं या चहा प्यायला. तेही हो म्हणाले, पण बघ आत्ता माझ्या लक्षात आलं की घरात साखरच संपली आहे. त्या गोंधळून तिला सर्व घडलेलं सांगतात. बरं ठीक आहे, बसा तुम्ही, मी आलेच साखर घेऊन, असं बोलून ती आत जाते. आणि आणि अगं, घरात थोडी चहा पावडर असली तरी देशील. काकू जोरात पाठीमागून ओरडतात. तीही बरं म्हणून थोड्या वेळाने बाहेर येते. अरे, एवढं सगळं नको होतं. त्या तिच्या हातातलं सर्व सामान पाहून गडबडून जातात. आता 1 कप चहा करायचा म्हणजे एवढं तर लागणारच ना. असू द्या काकू, म्हणत ती दुधाची पावशेर पिशवी, चहा पावडरचा डबा, एका डबीत साखर एका पिशवीत घालून देते. थोडी वेलचीही. काकू हाताच्या पिशवीतील सामान एकदा पाहत तिच्याकडे म्हणतात. नाही असू देत, बघते मी मोरूच्या मम्मीकडून घेते. एवढं बोलून काकू निघून जातात. ती मात्र कपाळावर हात मारत हसत किचनकडे जायला वळते. मग आज काय नेलं त्या धण्याच्या बायकोने? रावसाहेब आपला शर्ट चढवत बाहेर येत बोलतात. काही नाही हो, कोणी पाहुणे आलेत म्हणून साखर नेली. ती हसत बोलते. मग काय 2-3 किलो दिली का काय तू? ते तिच्याकडे पाहत बोलतात तसं ती गोंधळून पाहते. अरे पिशवी दिली ना तू, म्हणून म्हणालो. ते हसत बोलतात. हां, ते साखरेबरोबर दुधाची पिशवी, चहा पावडरही नेली ना म्हणून. ती हसत म्हणते. म्हणजे दूध आणायचं आहे तर. बरं, मी येताना आणतो, पण आता तू फक्त 2-3च भाकऱ्या बनवून ठेव. मी आलोच दूध व माझं एक छोटं काम करून. ते तसं बोलून निघून जातात. खरं तर बोलत होत्या कावेरीजी. मी इकडे यायलाच नको होतं. रात्रीच्या 12 वाजता आपल्या रूमच्या गॅलरीतून ढगात गेलेल्या चंद्राला पाहत नितीश बोलतो. माझी इच्छा नव्हती सर्व असं सोडून यायचं कावेरीजी, पण काय करू,
वडील असं मरणाच्या दारात उभे असताना मी त्यांना त्या हालतमध्ये कसा काय सोडून तिथे राहिलो असतो. मगाशी कामानिमित्त रावसाहेबांच्या घरी आलेला नितीश बाप लेकींचं बोलणं ऐकतो आणि कावेरीचं बोलणं त्याच्या जीवाला लागतं. काय असेल ह्यांचा पास, काय असेल नक्की हे अजून कळत नाही. हळूहळू कळत जाईल, पण त्यासाठी तुम्हाला ऐकत राहावी लागेल. पहिलं तरी नेशील. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर अशा अजून चांगल्या चांगल्या कथा ऐकण्यासाठी चॅनल माझा सबस्क्राईब करा. थँक्यू.